परतूरमध्ये दसऱ्यानिमित्त आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 41 फुटी रावण पुतळ्याचं दहन। परतूर शहरामध्ये विजयादशमीच्या निमित्ताने 41 फुटी रावण पुतळ्याचं दहन मोठ्या उत्साहात पार पडलं। हा सोहळा माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाला। गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 30 वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार साईनाथ मंदिर परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भव्य दिव्य प्रकाश योजना, रंगीत आतषबाजी आणि हिंगोली येथून खास तयार करून आणलेला रावण पुतळा हे यावेळी विशेष आकर्षण ठरलं। सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी दसरा उत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार भारुका, कार्याध्यक्ष अजय देसाई, सचिव कैलास सोळंके आणि कोषाध्यक्ष माणिक जयस्वाल यांनी प्रयत्न केले। दसरा हा सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय मिळविण्याचा संदेश देणारा सण आहे। समाजकंटक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत असले तरी महाराष्ट्रात हिंदूच्या सणांना गालबोट लावण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही। सध्या मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी, पूरस्थिती आणि ओल्या दुष्काळामुळे अडचणीत आहेत। पिकाचं नुकसान, रस्ते वाहतूक खंडित होणे, घरामध्ये पाणी शिरणे या समस्यावर शासन मदतीसाठी ठामपणे उभे आहे। मी स्वतः सातत्याने संपर्कात राहून शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलं। या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर, तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, संपत टकले, सावता काळे यांच्यासह अनेक मान्यवर व हजारो नागरिक उपस्थित होते। रावणाचा मृत्यू हा बेंबीमध्ये आहे, अमृताची डबी आहे आणि त्यावेळेला बेंबीमध्ये बाण मारला आणि रावणाचा अंत झाला। तेव्हापासून रावणाचे विचार आणि रावणाला जाळण्याची प्रथा परंपरा आहे। गेली 30 वर्ष दरवर्षी रावण दहनासाठी राजकुमार भारुका, अजय देसाई, कैलासराव सोळंके, माणिक जयस्वाल आणि पत्रकार बंधू पुढाकार घेतात आणि दरवर्षी हा रावण दहनाचा कार्यक्रम होतो। यावर्षी मोंढा भागामध्ये शर्मा नावाच्या मुलाला मारहाण झाली, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि व्यापाऱ्यांनी यावर्षी आम्ही रावण दहनाला येणार नाही, आमचा बहिष्कार आहे। व्यापारी खूप आक्रमक होते, चिडलेले होते। काही अपराध नसताना जनसंघाचे त्यांचे वडील आणि शिस्तीतलं कुटुंब आहे, त्यांना मरेपर्यंत मारहाण केलेली आहे। व्यापाऱ्यांचं 400 व्यापारी माझ्या बंगल्यावर आले होते की भाऊ यावर्षी रावण दहन करायचं नाही, तुम्ही रावण दहन थांबवा। मी त्यांना समजून घातले की ही प्रथा आहे, परंपरा आहे, रावणाचे विचार जाळायचे आहेत। 10,000 लोक इथं रावण दहनासाठी आलेले आहेत आणि या टीमनं, या कार्यकर्त्यांनी खूप मोठी तयारी केली। 40 फुटाचा रावणाचा पुतळा उभा केला आणि रावण दहन झालं नाही तर खूप 10-15 हजार लोक निराश होतील। जे गुंड आहेत, बदमाश आहेत, यांच्यावर आम्ही कधीही दया दाखवत नाही। तहसीलदारांना मारहाण करणाऱ्यांना सुद्धा हद्दपार केलं आणि ज्यांनी पाय मोडेपर्यंत, जीव जाईपर्यंत याला मारलंय शर्माला, यांना आम्ही सोडणार नाही। त्यांच्यावर पूर्वीचे जे गुन्हे दाखल असतील तर हद्दपार होईल, त्यांची पोलीस कस्टडी काढू। हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये गुंडगिरी सहन केली जाणार नाही। खरं तर आज सण असल्यामुळं आमचे सगळे पोरं, आमचे सगळे कार्यकर्ते शांत बसले। आताही रावण दहन करताना आमचा अर्जुन नावाचा कार्यकर्ता 50 पोरांना घेऊन आला होता की रावण दहन करू नका। मी त्यांना समजून सांगितलं की पोलिसांनी आरोपी आणलेले आहेत, गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपीला अटक होईल, आरोपींची पोलीस कस्टडी काढू, रावण दहन आपण थांबू नका अशा प्रकारचे अर्जुनला आणि त्यांच्या सावताला त्यांना विनंती केली आणि आपण आता रावण दहन केलेलं आहे।